मी शुभांगी पवार तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आता शाळेला सुट्टी पडणार आहे, त्यामुळे मुलांना मराठी जी मुळाक्षरे आहेत ते इंग्रजीमध्ये येणं खूप महत्त्वाचं आहे। जर मराठी मुळाक्षरे जर आली तर मुलांना कोणतीही नावे द्या, मुलांची नावे द्या, गावांची नावे द्या, कोणतीही नावे त्यांना तयार करता येतील। तसेच इंग्रजी वाचण्यासाठी याचा खूप उपयोग सुद्धा होणार आहे। या सुट्टीमध्ये मुलांना त्यांची अभ्यासाची लिंक तुटू नये त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, मुलांकडून दररोज हे सराव करून घ्यायचा आहे। मी आज तुम्हाला शिकवणार आहे की मराठी मुळाक्षरे इंग्रजीमध्ये कशी लिहायची। बघा, ही मराठी मुळाक्षरे मी तुम्हाला आज पहिल्यांदा अ ते आ पर्यंत सगळं व्यवस्थित सांगणार आहे। त्यानंतर तुम्हाला मी क ते ज्ञ दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अ ते आ पर्यंत आपण आज घ्यायचं आहे, व्यवस्थित माहिती घ्यायची आपण। आता अ हे अक्षर आहे, अ हे मुळाक्षर आहे, तर त्याचं काय येतं इंग्रजीमध्ये स्पेलिंग। इंग्रजीमध्ये त्या अ ला आपण ए असं म्हणतो। काय म्हणतो? अ चं अक्षर ए आहे। त्यानंतर आ आहे, आचा उच्चार आपण इथं डबल ए, हे आचं अक्षर आहे। त्यानंतर हे ई आहे, ह्रस्व ई, म्हणजे त्याला पहिली वेलांटी आपण म्हणतो, ते ई आहे हे। ह्या ईला आय हे अक्षर येतं। त्यानंतर हे मोठं ई ज्याला आपण दीर्घ ई म्हणतो, याचं अक्षर आहे डबल ई। त्यानंतर हे आहे उ, याला आपण पहिला उकार असं म्हणतो, त्याचं उचं अक्षर असं आहे यू। त्यानंतर हे आहे मोठं उ, ज्याला आपण दुसरा उकार असं म्हणतो, त्याला असतं डबल ओ। त्यानंतर हे आहे ए, एचं अक्षर आहे ई। त्यानंतर हे आहे ऐ, ऐचं अक्षर आहे ए आय। त्यानंतर हे आहे ओ, ओचं अक्षर आहे ओ। त्यानंतर हे आहे औ, औचं अक्षर आहे ए यू। आणि हे आहे चं अक्षर आहे ए एन। आणि हे आहे आहा, आहाचं अक्षर आहे ए एच। बघा मित्रांनो, जेव्हा कोणत्याही अक्षराला काना, मात्रा, वेलांटी, उकार आपण देतो त्यावेळी ही मुळाक्षरे अ ते आ पर्यंतची मुळाक्षरे आपल्याला उपयोगी येतात। आपण क ते ज्ञ यांची अक्षरे कोणती आहेत हे पाहणार आहोत, पण त्या अगोदर आपण अ ते आ यांची पूर्ण ओळख करून घेणार आहोत। बघा, जेव्हा अ असतं, अ म्हणजे काय की साधे शब्द। अ म्हणजे काय? साधे शब्द, ज्या शब्दांना काना, मात्रा, वेलांटी, उकार नाही असे शब्द, अशा शब्दांना फक्त आपण आहे ते अक्षर लिहायचं असतं। म्हणजे ते अ झालं, अकारांत शब्द असतात ते फक्त ज्या मुळाक्षरांना ते अक्षर आहे ते अक्षर देऊन ते शब्द लिहायचे असतात। पण जेव्हा आ हे अक्षर आहे, आचा आपण काय करतो, आ म्हणजे कानाचे शब्द, आकारांत शब्द, आ म्हणजे काना असलेले शब्द। जेव्हा काना असलेले शब्द असतात तेव्हा आपण त्या ठिकाणी ए वापरतो। काय वापरतो? ए वापरतो। जेव्हा काना असतो अक्षराला त्यावेळी आपण त्या ठिकाणी ए वापरतो। हे मी तुम्हाला परत डीपली शिकवणार आहे क ते ज्ञ मुळाक्षरे घेतल्यानंतर। त्यानंतर हे ई आहे, हे ई म्हणजे काय तुम्हाला मगाशी सांगितलं मी की ह्रस्व वेलांटी म्हणजे पहिली वेलांटी। जेव्हा कोणत्याही अक्षराला, शब्दाला पहिली वेलांटी असते तेव्हा आय हे अक्षर वापरायचं असतं। बघा, त्यानंतर ई हे अक्षर आहे, हे ई म्हणजे मोठं ई, म्हणजे दीर्घ वेलांटी। मोठी वेलांटी जेव्हा असते कोणत्याही शब्दाला, जेव्हा मोठी वेलांटी दुसरी वेलांटी असते तेव्हा डबल ई वापरायचं असतं। कोणताही शब्द असू दे तेव्हा डबल ई वापरायचं असतं। आता हे उ म्हणजे काय? हे उ म्हणजे पहिला उकार। जेव्हा कोणत्याही शब्दाला, अक्षराला पहिला उकार असतो तेव्हा यू हे अक्षर वापरायचं असतं। एकदम सोपं आहे, काही अवघड नाही आहे। नंतर हे दुसरं उ, ज्याला आपण दीर्घ उकार म्हणतो, दुसरा उकार म्हणतो। जेव्हा दुसऱ्या उकाराचे शब्द असतात तेव्हा आपल्याला डबल ओ वापरावं लागतं। त्यानंतर हे ई आहे, ई म्हणजे एक मात्रा। जेव्हा कोणत्याही शब्दाला, अक्षराला एक मात्रा असतो तेव्हा आपल्याला ई हे अक्षर वापरावं लागतं।
काय वापरावं लागतं, ई हे अक्षर आपल्याला वापरावं लागतं. त्यानंतर हे आहे ऐ. जेव्हा ऐ म्हणजे काय, दोन मात्रे. ऐ म्हणजे काय, दोन मात्रे. जेव्हा कोणत्याही अक्षराला शब्दाला दोन मात्रे असतात तेव्हा ए आय हे अक्षर आपल्याला वापरावं लागतं. ऐ म्हणजे दोन मात्रे. जेव्हा कोणत्याही शब्दाला दोन मात्रे असतात तेव्हा ए आय हे अक्षर आपल्याला वापरावं लागतं. त्यानंतर आहे ओ. ओ म्हणजे काय, एक काना एक मात्रा. ज्यावेळी एक काना एक मात्रा एखाद्या शब्दाला असतो, एखाद्या अक्षराला असतो, त्यावेळी ओ हे अक्षर आपल्याला वापरावं लागतं. त्यावेळी आपण काय वापरतो, ओ वापरतो. बघा त्यानंतर इथं आहे औ. औ म्हणजे काय, एक काना दोन मात्रे. जेव्हा कोणत्याही अक्षराला एक काना दोन मात्रे असतात तेव्हा आपल्याला ए यू हे वापरावं लागतं. ए यू हे इंग्रजी आपल्याला इंग्रजी अक्षर वापरावं लागतं. जेव्हा अक्षरावर टिंब असतो, अनुस्वार असतो, बघा आता काही काही अक्षरांचा उच्चार न वरून होतो आणि काही काही अक्षरांचा उच्चार म वरून होतो. आता इथं शेवटचं आहे आहा. जेव्हा अक्षराला विसर्ग असतो तेव्हा ए आणि एच वापरावं लागतं आपल्याला. बघा अशा प्रकारे व ते आहापर्यंत आपण त्याची ओळख काढलेली आहे. फक्त याच्यावरूनच आपल्याला कोणत्याही अक्षराला साधे शब्द असू देत, कानाचे, पहिल्या वेलांटीचे, दुसऱ्या वेलांटीचे, पहिला उकार, दुसरा उकार, एक मात्रा, दोन मात्रे, काना एक मात्रा, काना दोन मात्रे, अनुस्वार आणि विसर्ग, हे सगळं याच्यावर डिपेंड आहे. याच्यावरून आपण कोणताही शब्द तयार करू शकतो. आता आपण पुढील व्हिडिओमध्ये काय बघायचं आहे की क ते ज्ञ या मुळाक्षरांना इंग्रजीमध्ये कोणती अक्षरे येतात. एकदा आपण ते शिकलो की हे सगळं आपल्याला कोणतंही तुम्हाला नाव दिलं तर तुम्हाला स्पेलिंग तयार करता येणार आहे. तर बघा मित्रांनो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि आपण यापुढे क ते ज्ञ मुळाक्षरांची ओळख आपण घेणार